धनंजय देशमुख यांना जीविताला धोका आहे अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलाय। भविष्यामध्ये अपहरण, खोट्या केसेस, त्यांच्यावरचं पोलीस कर्मचारी किंवा गुंड यांच्याकडनं घातपात होऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी आरोप केला। आपल्यासोबत योगेश काशीद जोडले गेलेत। योगेश, नेमकी बातमी काय आहे? नेमकं त्या पत्रात काय म्हटलं होतं? धनंजय मुंडे यांनी 2 दिवसापूर्वी वाल्मिक कराड संदर्भात एक वक्तव्य केलं होतं प्रचारादरम्यान की मला एका व्यक्तीची आठवण होती। त्याच्यानंतर हे धनंजय देशमुख यांनी जे पोलीस अधीक्षक बीडचे आहेत त्यांना दिलेलं पत्र सध्याला सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होतं। तेच पत्र साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी, त्याचबरोबर आरोपींचे साथीदार आणि धनंजय मुंडे यांचे काही साथीदार धमक्या देत आहेत। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये दबाव आणत असल्याचं पत्र जे आहे ते साम टीव्हीच्या हाती लागलेलं हे जे पत्र आहे ते धनंजय देशमुख यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांना दिलेलं आहे। आमच्या कुटुंबास धोका आहे असं देखील या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे। उद्या जर आमचं काही बरं वाईट झालं तर धनंजय मुंडे आणि जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड जबाबदार राहील असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। धन्यवाद योगेश, सविस्तर माहितीसाठी। दबाव तंत्राचा वापर आता मुंडेंच्या गुंडांकडनं होताना दिसतोय।